टाटा ग्रुपमध्ये नक्की काय घडतंय तर एक गोष्ट सांगतो. एक गाव होतं, त्या गावामध्ये एक शेत होतं जिथे खूप चांगलं पीक यायचं. आता त्या शेताचा जो मालक होता त्यांनी तिथे एक माळी ठेवलेला होता ते संपूर्ण शेत बघण्यासाठी. मग काय झालं, एके दिवशी त्या गावात 2 व्यापारी आले. कशाचे? खत व्यापारी. तर या खत व्यापाऱ्यांनी त्या माळ्याजवळ जाऊन बोलणी करायला सुरू केली की आपलं खत घ्या म्हणून. पण त्या माळ्याला त्या खताचे क्वालिटी बद्दल एवढी पटलं नाही, तर त्याने ते खत घेण्यापासून नकार दिला. मग या दोघांनी काय केलं, शेताच्या मालकाकडे गेले आणि त्यांनी त्या माळ्याबद्दल खोट्या गोष्टी त्याच्या मनात बसवल्या, ज्याच्यामुळे त्या मालकाने तो माळीला हकलून दिला आणि नवीन माळी आणला. आता त्यांनी हा जो नवीन माळी आणला, हा माळी ह्यांचाच माणूस होता. त्या माळ्याने यांच्यापासून खत घेणं सुरू केलं. सगळं व्यवस्थित सुरळीत चालू झालं. पिकामध्ये चांगली ग्रोथ व्हायला लागली. पण झालं काय, तर हळूहळू त्या शेतातली जी विहीर होती त्यातलं पाणी आटायला सुरुवात झालं. माळी लक्ष देत नव्हता का, कारण याला माळीचं ज्ञानच नव्हतं तेवढं. तर मग ह्या दोघांच्याही लक्षात आलं की बाबा विहीर आटत आहे. तर या दोघांनी ह्या माळ्याला मागं लागणं सुरू केलं की बाबा तू पहिला विहिरीचं बघ का, कारण विहीर आटली तर मग काही शेत राहत नसतं आणि आपला खतही विकलं जात नसतं. आता या संपूर्ण गोष्टीमधला फक्त एक प्लेयर सांगतो, बाकीचे तुम्ही ठरवा. ती विहीर म्हणजे टाटा ग्रुप आहे. टाटा ग्रुप जर तुम्ही बघितलं तर टाटा ग्रुपची TCS भारताची 4थी सगळ्यात मोठी एम्प्लॉयर आहे आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये म्हणलात तर सर्वात मोठी एम्प्लॉयर आहे. तर आता टाटा ग्रुप जर बुडला किंवा टाटा ग्रुपमध्ये काही अडचणी आल्या तर ती सरकारसाठी मोठी डोकेदुखी ठरू शकते. तुम्हाला या सगळ्या घटनेबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.